हे गाइस, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय न्यू मिनी व्लॉग. तर आज मी एकदम हायपर रिअलिस्टिक असा आर्टवर्क ड्रॉ करणार आहे. ते म्हणजे हनुमानजींचा आर्टवर्क मी आज ड्रॉ करणार आहे. फर्स्ट मी माझा टेबल क्लीन करून घेतला आणि आपल्या आर्टवर्कच्या खजिना बॉक्समधून आपल्याला जे आर्टवर्कचं साहित्य लागणार आहे ते पहिलं काढून घेतलं आणि त्यानंतर आपल्या ड्रॉइंगची आउटलाईन आहे ते ड्रॉ करायला सुरुवात केली. सो पटापट आपली आउटलाईन ड्रॉ करून घेतली. आणि आता थंडीचं प्रमाणही खूप जास्त वाढलेलं आहे. सो आता आउटलाईन ड्रॉ करून झाली आहे आणि आउटलाईन ड्रॉ करून झाल्यानंतर पटापट मास्किंग टेपने आपला पूर्ण पेपर कवर करून घेतला. जेणेकरून आपली जी चारकोल पावडर आहे, जो आपण पेन्सिलचा यूज करणार आहोत डार्क शेडचा बॅकग्राऊंडचा, सो ती पावडर बाहेर जाऊ नये म्हणून आपण मास्किंग टेपचा यूज केला आहे. आणि त्यानंतर आपण पटापट शेडिंग करायला सुरुवात केली. सो हेअर्सचा रिअलिस्टिक लुक आणण्यासाठी मी पेन्सिलला फर्स्ट स्टँड पेपरवरती शार्प करून घेतलं आणि त्यानंतर त्याची पावडर जी आहे ती मी स्टोअर करून ठेवते. डार्क बॅकग्राऊंडसाठी मी ही स्टोअर केलेली पावडर यूज करते, जेणेकरून डार्कनेस अजून वाढतो. सो हेअर स्ट्रोक करून झाल्यानंतर आपण पटापट बॅकग्राऊंड फर्स्ट शेड करून घेणार आहोत, जेणेकरून परत सगळीकडे मेस होऊ नये. सो बॅकग्राऊंड शेड करत असताना चारकोल पावडर यूज केली जाते आणि त्यामुळे पूर्ण आपल्याला हँडने ते ब्लेंड करावे लागते. सो आत्ता हाफ बॅकग्राऊंड शेड करून घेतला आहे. जसं जसं आपण आर्टवर्क ड्रॉ करत जाऊ तसं तसं आपण बॅकग्राऊंड शेडिंग करणार आहोत. सो सो पटकन बॅकग्राऊंड शेडिंग करून घेतलं आणि बॅकग्राऊंड शेडिंग करत असताना आपल्या हाताची अशी काही हालत होते आणि टेबलसुद्धा पूर्ण मेसी होऊन जातो. सो पुन्हा ते क्लिनिंग करावं लागतं. तो हे हेअर्स आणि डिटेलिंग करायला आणि बॅकग्राऊंड ड्रॉ करायला कमीत कमी 1 तास गेला आहे माझा. सो आजच्यापुरतं एवढंच. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, फॉलो नक्की करा. तुम्हाला हा जर व्हिडिओ पूर्ण बघायचा असेल तर माझ्या बायोमध्ये मी यूट्यूबची लिंक दिली आहे, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, गुड नाईट.